मित्रांनो, जय जिजाऊ लग्न जुळण्यासाठीचा एक हमखास प्रभावी उपाय मी या 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे की हातचं सोडून पळत्याच्या मागे लागणे. म्हणजे याचा नेमका अर्थ काय होतो, की जी गोष्ट आपल्याकडं अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि मग जे काही धावतं आहे, पळतं आहे, की जे मिळणार, नाही मिळणार हे आपल्याला, तुम्हाला, आम्हाला कुणालाच माहीत नसतं. आणि मग अशा गोष्टींच्या मागे आपण धावत असतो, की ज्याला मृगजळही असं म्हणतात काही लोक, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस उन्हाचा म्हणजे कडाका वाढतो, तर दुपारच्या वेळी असं वाटतं, की आपल्याला कुठेतरी एखादी नदी प्रवाहित होते आहे किंवा पाण्याचा तरंग प्रवाह वाहताना दिसतो. त्याला मृगजळ म्हणायची जुनी लोक. बऱ्याच नवीन पिढीला आता त्या गोष्टी माहीत नसतील कदाचित. परंतु जे मृगजळ असायचं ते ती एक आभासी प्रतिमा असायची किंवा त्या उन्हाच्या याच्यामुळे ते तसं तयार व्हायचं. आणि मग लग्नाच्या बाबतीतही तसंच होतं आहे, की तुझं आहे तुझ्या पाशी तू हिंडतो इतरत्र. म्हणजे जो असं म्हणतो, की धार्मिक बाबतीत जर बोलायचं तर देव तुमच्यामध्ये आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये आहे, तुमच्या घरामध्ये आहे, मात्र आपण त्याला मंदिरात शोधतो, हे संतांनी सांगितलं. आता लग्नाच्या बाबतीतही तसंच काहीसं घडतं, की होतं काय, की आपल्याकडे ज्या गोष्टी उपलब्ध आहेत आपण त्या दुर्लक्षित करतो आणि मग इतर गोष्टींच्या मागं लागतो. आणि मग आपण काय करतो, की विवाह संस्थेत तुमच्याकडे मुली आहेत का? तुमच्याकडे बायोडाटा आहेत का? तुमच्याकडे गरीब घरची स्थळं आहेत का? 12वी शिकलेली आहेत का? जास्त शिकलेली आहेत का? कमी शिकलेली आहेत का? अनाथ आश्रमातील आहेत का? आमच्या भाचा लग्नाचा आहे, आमचा पुतण्या लग्नाचा आहे, आमचा मुलगा लग्नाचा आहे, कोणी म्हणतं दीर लग्नाचा आहे, कोणी म्हणतं भाऊ लग्नाचा आहे. या सगळ्या गोष्टींचे विचारणा करणारे फोन आमच्याकडे दिवसभरात 10-12 फोन तरी येतात आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून येतात. बरं, आता याच्यात जर आपण सौजन्याने वागलं, की होतं काय, की आपण जर माणुसकीच्या हिशोबाने वागलं, तर तुम्ही म्हणाल, की बाबा बरेच जण आम्हाला फोन करतात, की आमचा मुलगा निर्व्यसनी आहे. मग निर्व्यसनी, सगळं जगच निर्व्यसनी आहे. सगळं जग निर्व्यसनी असताना मी जर संध्याकाळच्या वेळी जर एखाद्या वेळेस मला जर तलप आली, की मी व्यसनी होता आणि मला जर तलप आली, की मला जर 90-20 काहीतरी घ्यायची, तर मला अर्धा घंटा, 1 घंटा त्या बारवर किंवा त्या हॉटेलवर वेटिंगवर थांबावं लागतं. टेबल खाली नसतो संध्याकाळच्या वेळी. ही एक वस्तुस्थिती आहे. एकीकडे आपण सत्य हे स्वीकारलं पाहिजे. आरसा जर आपल्या समोर असला, तर त्याच्यामध्ये आपण आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आता तुझं आहे, तुझं पाशी म्हणजे जे काही मृगजळाच्या मागे आपण धावतो, असं जे मी म्हणालो सुरुवातीला, तर त्याचे काय गंमत आहे, की एक छोटासा किस्सा आहे, की लॉकडाऊनमध्ये एका व्यक्तीचा फोन आला. त्यांनी व्हिडिओ पाहून कुठेतरी आम्हाला फोन केला. नगर जिल्ह्यातून तो फोन होता आणि फोन आल्याच्या नंतर मग त्यानं अ, तुमचं काय लग्न अक्षदा वगैरे काय तुमची पद्धती वगैरे त्याने विचारणा केली. विचारणा केल्याच्या नंतर मग तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला. WhatsApp ग्रुपला मी तुमच्या जॉइन आहे. त्याचा मजकूर पण वाचला आणि मग मी त्याला सहज प्रश्न विचारला, की तुमच्याकडे लग्नाचं कोण आहे? तर त्यानं उत्तर दिलं, तर तो माझ्याकडे लग्नाचं वगैरे कोणीच नाहीये. परंतु तुम्ही जे काम करताय, तर त्याबद्दल मलाही तुमच्यासोबत काम करण्याची इच्छा झालेली आहे. माझी जी मुलगी आहे, तर ती 4 वर्षाची आहे. मुलगा छोटा 2 वर्षाचा आहे. मी शाळेवर शिक्षक आहे. पण तुम्ही जर हे करताय, तर आपणही 10-15 मिनिटं दररोजचा वेळ दिला पाहिजे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आणि मग आम्ही काय केलं, की एक ग्रुप तयार केला. मग तो पुणे, नाशिक या 2 विभागाचा तो ग्रुप होता. त्याच्यामध्ये 256 लोकांची त्यावेळेस लिमिटेशन होती. लॉकडाऊनची गोष्ट आहे. आणि मग लिमिटेशन्स असताना मग त्यांनी काय केलं, की माझ्याकडे ते मी विदर्भातला असल्याने तिकडचं कोणी ओळखीचं नव्हतं पुणे विभागातला. मग त्यांनी नगर जिल्ह्यातले जास्तीत जास्त लोक, त्याचे मित्र काही 10-15 ऍड केले. त्यांना ऍडमिन बनवलं. ऍडमिन बनवल्याच्या नंतर त्यांनाही सांगितलं, की तुम्ही तुमच्या मित्रांना ऍड करा. मग काही पुणे भागातले, नगर भागातले ते बरीच लोक त्याच्यामध्ये ऍड झाली 256-50 पर्यंत. आणि सगळी जवळपास असं म्हणायला हरकत नाही, की 70-75% लोक सक्रिय. बाकी जी काही असेल तर त्याच्यामध्ये आवाहन करायचं, किंवा ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल, आवड नसेल, किंवा ज्याच्याकडे कोणीच लग्नाचं नसेल, तर त्यांनी एक्झिट झालं तरी चालते. आणि मग हे करत असताना मग काय झालं, की त्याच्यामध्ये जे काही दुसरे इतर ग्रुप असायचे, तर त्या ग्रुपवरचे बायोडाटा मग माझा समजा मी नगर जिल्ह्यातला पाथर्डी तालुक्यातला आहे आणि मग माझ्याकडे लग्नाचं कोणीच नाही, पण तरुण मला एखाद्या ग्रुपवर एखादा बायोडाटा दिसला आणि मी तो त्याच्यावर टाकला.
टाकल्याच्या नंतर तो लगेच त्यांचा खाली मेसेज यायचा एखाद्या मित्राचा, अरे ही मुलगी तर आमच्या भागातील आहे, हिचं लग्न झालेलं आहे मागच्या वर्षी, हा बायोडाटा फिरतो आहे. अशी त्याच्यामध्ये संवाद होऊ लागले, कारण बरीच लोक ही एकमेकांना ओळखणारी होती, आणि जरी ओळखणारी नसती तरी एकमेकांच्या विश्वासानं ती एकमेकांसोबत इंटरॅक्ट करत होती, परस्पर संवाद करत होती. आणि मग या दृष्टीतून हे असं कार्य सुरू असताना त्याच्यामध्ये 8-10 दिवसातून, 15 दिवसातून 1-2 लग्न जुळू लागलं, त्याच्यात संवाद होऊ लागले. तर ही एक अशी पद्धती असते. आणि एक छोटंसं निवेदन असेल, की आता आपण एक वेगळा प्रघात सुरू केलेला आहे, की खाली जे काही जॉइनचं बटन आहे, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या YouTubeचं सबस्क्रिप्शन घ्यावं जॉइन बटनवर. आणि त्याच्यावर सुद्धा आपण म्हणजे काही परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो, आणि थेट संपर्क आणि मध्यस्थी करण्याचा हा मेंबरसाठीचा जो काही प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे लिमिटेड लोकांना आपण कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठेतरी न्याय देण्यामध्ये आपण यशस्वी ठरू शकतो, हा आमचा अनुभव आहे. बाकी जर पूर्ण महाराष्ट्राभरातून जर फोन येत राहिले मला मला मला, तर आता 10 मिनिटं आधी फोन आला, तो 1 तासाच्या नंतर आपण ते विसरून जातो की आपल्याला कुणाचा फोन होता ते. ही सगळ्यांची स्थिती तशी आहे की रील्स पाहिल्याच्या नंतर आपण जसं स्क्रोल करत राहतो रात्रभर, आणि मग सकाळी जर आपण विचार केला की रात्रभर रील्स पाहिल्या, पण कुठली नेमकी कामाची रील्स होती ते लक्षात राहत नाही. तशी तुमची आमची सर्वांची स्थिती आहे. तर हे एक निवेदन आहे. आणि मग अशातून, आणि मग हे होत असताना 8-10 दिवसातून, 15 दिवसातून, महिन्यातून त्या ग्रुपवर मेसेज येऊ लागले की या ग्रुपच्या माध्यमातून आमचं लग्न जुळलं. कारण त्याच्यामध्ये चर्चा होत असताना सातत्यानं मेसेज यायचे की या ग्रुपच्या माध्यमातून जर कोणीचं लग्न जुळत असेल, कोणी पुढाकार घेत असेल, तर त्याचा सत्कार झाला पाहिजे. आणि मग लोक त्या दृष्टीने विचार करू लागले. आणि मग ज्यांच्यामुळे जुळलं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी कौतुक होऊ लागलं. आणि हे सगळं होत असताना मग जसं नवी नवरी तीनदा तीनदा आरशात पाहते, आणि एकदा का लग्नाला 2-3 वर्ष झाले की मग थोडस मग कपडे मळालेले असतात, झिंजा कुणीकडे असतात, तर आपलं आपल्याला भान नसतं. त्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टीचं तसं होत असतं की नव्या नव्या उत्साहामध्ये आमचंही थोडस त्याच्यावर वैयक्तिक कामामध्ये दुर्लक्ष झालं, प्रत्येकाचं दुर्लक्ष होत गेलं. आणि त्याच्यानंतर 2 वर्षानंतर तो ग्रुप विस्कळीत झाला. त्याच्यानंतर तो बंदही पडला, मोबाईल बदलला जातो, तो ग्रुप एक्झिट होतो, लेफ्ट होतो, कुठे काहीतरी होतं. तर अशा पद्धतीनं पुन्हा आपण ह्या गोष्टीची सुरुवात करू शकतो. फक्त इच्छाशक्ती आपली जिवंत पाहिजे, आणि नकारात्मक भावना ही आपण मनातून काढून टाकली पाहिजे. बाकी करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त आपण जी काही अलीकडच्या काळामध्ये दुसऱ्यावर डिपेंडंट बनलेलो आहोत, परावलंबी बनलेलो आहोत, तर ती डिपेंडंटपणा, तो परावलंबीपणा आपल्याला कुठेतरी झटकावा लागेल. अपेक्षा ही दुसऱ्याकडून ठेवायची सवय जी आहे ती कुठेतरी मोडावी लागेल. तुम्हाला याबद्दल काय वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय जिजाऊ.